नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी तसेच घरेलू कामगारांसाठी सध्या शासनाकडून विविध कल्याणकारी योजना या 100% अनुदानावर राबवल्या जात आहेत, ज्यात कामगारांना संसार उपयोगी भांड्यांचा संच म्हणजेच गृह उपयोगी भांड्यांचा संच हा मिळत आहे। या गृह उपयोगी भांड्यांच्या संचामध्ये बांधकाम कामगारांना 30 गृह उपयोगी वस्तूंचा संच हा मिळत आहे। तसेच कामगारांना सेफ्टी किट सुद्धा मिळत आहे। कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत सुद्धा दिली जात आहे। अशा अनेक योजना या बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जात आहेत। त्यापैकीच मित्रांनो सध्या जोरात सुरू असलेली योजना म्हणजे बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचा संच वाटप योजना आणि ही योजना राबवण्याबाबत शासनाकडून अधिकृतपणे GR सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि या वस्तू कामगारांना मिळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आतापर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना या वस्तू मिळाल्या सुद्धा असतील। तर मित्रांनो या गृह उपयोगी वस्तूंच्या संचामध्ये आपल्याला 17 प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू मिळत आहेत, ज्यामध्ये 30 नग आहेत। अशा प्रकारचा गृह उपयोगी वस्तूंचा संच सध्या बांधकाम कामगारांना वाटप केला जात आहे। परंतु मित्रांनो आता या गृह उपयोगी वस्तूंचा संच वाटप करणे हे बंद करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो गृह उपयोगी वस्तूंचा संच हा वाटप करणे का बंद करण्यात आलेले आहे, ते पुन्हा सुरू होईल की नाही, तसेच जेवढे पण बांधकाम कामगारांना अद्याप या वस्तू मिळालेल्या नाहीत त्यांना मिळतील की नाही आणि जर मिळतील तर ते कधी मिळतील याविषयीची सविस्तरपणे माहिती चला आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि गृह उपयोगी वस्तूंचा संच हा वाटप करणे का बंद झालेला आहे याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या ज्या ठिकाणी बांधकाम कामगारांना या गृह उपयोगी वस्तूंचे वाटप केले जात होते त्या सर्व ठिकाणी अशा प्रकारे फलक लावण्यात आलेले आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सर्व कामगार बंधू भगिनींना व मान्यता प्राप्त संघटना तसेच सर्व राजकीय पक्षांना सेवाभावी संस्था यांना कळविण्यात येत आहे की दिनांक 29/2/2024 गुरुवार पासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये भांडे वाटप बंद करण्यात आले असून कोणत्याही कामगारांचे थंब म्हणजेच ई-केवायसी बायोमेट्रिक होणार नाही। तसेच आचारसंहिता संपल्यानंतर जीवित व नोंदणीकृत कामगारांना पुन्हा भांडे वाटप करण्यात येतील याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी। ज्या कामगारांना तारखा दिल्या आहेत अशा कामगारांना प्राधान्य वाटप करण्यात येईल। म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आचारसंहिता लागल्यामुळे या ठिकाणी बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचा संच वाटप करणे हे तात्पुरते थांबवण्यात आलेले आहे। आणि मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर जीवित आणि नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पुन्हा भांडे वाटप करण्यात येणार आहेत। तसेच ज्या कामगारांना अगोदर तारखा देण्यात आल्या होत्या की या दिवशी तुम्ही येऊन या ठिकाणी तुमची ई-केवायसी करून घ्या, तर अशा कामगारांना आचारसंहिता संपल्यानंतर प्राधान्याने या ठिकाणी वाटप ही केले जाणार आहे आणि अगोदर त्यांचे बायोमेट्रिक थंब हे घेतले जाणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना या बांधकाम कामगारांना वस्तूंचे वाटप बंद झाल्याबद्दल लावण्यात आलेल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी सुद्धा पाहू शकता कामगारांसाठी महत्त्वाची सूचना, गृह उपयोगी वस्तूंचा संच हा लक्ष्यांक पूर्ण झाल्या कारणाने दिनांक 4/3/2024 ते पुढील आदेश मिळेपर्यंत जालना जिल्ह्यातील गृह उपयोगी वस्तूंचा संच हा वाटप करणे बंद करण्यात आलेले आहे। याची जिल्ह्यातील सर्व नोंदित जीवित कामगारांनी नोंद घ्यावी। म्हणजेच मित्रांनो या सूचनामध्ये असे देण्यात आले आहे की जेवढे त्यांचे लक्ष होते की बांधकाम कामगारांना एवढ्या वस्तू या वाटप केल्या जाणार आहेत, तर त्यांचे ते लक्ष पूर्ण झाल्या कारणाने या ठिकाणी गृह उपयोगी वस्तूंचा संच वाटप करणे बंद करण्यात आलेले आहे। आणि ही सूचना मित्रांनो जालना जिल्ह्यातील ज्या ठिकाणी हे वाटप सुरू होते त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या सूचना फलक लावून या ठिकाणी गृह उपयोगी वस्तूंचा संच वाटप करणे बंद करण्याबाबत बांधकाम कामगारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। परंतु मित्रांनो तुम्हाला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण की जेवढे पण नोंदणीकृत या ठिकाणी बांधकाम कामगार आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा या ठिकाणी गृह उपयोगी वस्तूंचा संच वाटपाचे काम हे जोरात सुरू होणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी काळजी करण्याची आवश्यकता नाही। ज्या बांधकाम कामगारांना अद्याप या वस्तू मिळाल्या नसतील किंवा ज्यांची ई-केवायसी करणे बाकी असेल त्यांना या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा हे कामकाज रेग्युलरपणे चालू होणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही। तर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।